हॅलो पब्लिक, आज डायरेक्ट आता आपला गाडीतनं व्लॉग चालू होते. आता आम्ही सगळे निघालोय रायगडला. आता मी माझ्या 2 फ्रेंड्सला पिकअप करायला चाललो आहे. मग तिकडून आम्ही सगळे भेटणार. मग आम्ही निघणार रायगडला. आणि रायगडवरनं आमच्या एका फ्रेंडचा बड्डे पण आहे. मग तो बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी मग आम्ही तिकडून जाणार अलिबागला. असा उलटा सुलटा आम्ही आता प्लॅन केलेला आहे. आता सक्सेस होतोय का नाही होतोय ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल. तर फायनली आपण त्यांच्या घरी पोचलेलो आहे. तर गाडी लावायची आपल्याला, त्यांना पिकअप करून मग निघायचे. तर असं मला समजलेलं आहे की त्यांच्या घरी जेवायला थांबायचं आहे. आता बघूया कसं काय जेवायचं. त्याचाच फोन येतोय. आता आम्ही भांडूपवरनं निघालोय. तेव्हा ती पाठी बसले, हिला एकेला पिकअप केलंय. तो तिथं बाहेर गेलाय. दिसतेस ना, एवढी क्लिअर दिसतेस. अजून काय दिसली पाहिजे तू. आता आम्ही इथून जाणार वरीला. मग तिकडच्या ना अर्ध्याना पिकअप करणार. मग तिकडून आम्ही निघणार रायगडसाठी. सो उलटा पालटा करून आमचा हा प्लॅन झालेला आहे. पण प्लॅन सक्सेसफुल करायचा. आम्ही सगळे भेटलोय. संकेत आमचे बुवा आमच्या आता नारळ फोडणार आहेत. सिद्धेश बुवा पहिला. चला बुवा नारळ फोडा. आम तुझीच ऍक्टिव्ह यायची आहे. चला रेडी. आम्ही परत एकदा रायगडच्या पिकनिकला चाललेलो आहे. तर सगळ्यांचा प्रवास खूपच आम्ही समाधानाचा म्हणजे सगळ्यांना रायगड किल्ला चढायला मिळते. आणि त्याच्यानंतर जायचं अलिबागचा रस्ता देखील चांगला मिळते आणि सगळं व्यवस्थित प्रवास होईल. होय महाराजा. चला आलो मुझको पाठवून गाणी बोलतो. तुम्ही गेला पुढे. एकदम भारी क्लायमेट झालेलं आहे. फुल मजा येते. एक नंबर क्लायमेट. ही मजा आहे पावसाळ्यात रायगडला यायची. मला एवढं भारी क्लायमेट भेटेल एकदम. फक्त माझं नुकसान झालंय, मला गाडीत बसावं लागलं. हे लोक बाईक वरती एन्जॉय करतायत. हे सगळे बाईक राईड एन्जॉय करतायत. मला गाडीत बसावं लागलंय. काय दुःख सांगू मी तुम्हाला. कुठले प्रयत्न करतोय नाही येणार ती. जाम दुःख. हे दुःख काय सांगणार. कोणीतरी गाडी चालवा रे. कोणीतरी गाडी चालवा रे. गाडी चालवा रे प्लीज नाही. मला आता मजा घ्यायची. हा फॉग पाहिजे मला भाई. हा फॉग डेंजर आहे बघा. एक नंबर. नेक्स्ट टाइम मी परत बाईकने जाणार. जाऊ दे, आपल्या गाडी तर गाडीच चालवायची. आपण रडतोय. हा भाव असून काय उपयोगाचा नाही. रेनकोट काढू काय. फायनली आम्ही किल्ल्याजवळ पोचलोय. आता चाललोय वरती गड चढायला. पण यांनी बाईकची भरपूर मजा घेतली. माझं असं हर्ट झालंय. मला हर्ट. तुला बोलत होतो मी ये बाहेर. नाही नंतर बोललात तुम्ही. बोललो ना त्याच्या आधी नाही बोललात ना. पण मला तुम्ही जेव्हा
तो मेन उतरायचा आहे तेव्हा माझ्याकडनं गाडी मागताय. त्याच्या आधी मागणी किती का? इकडचा व्ह्यू चांगला आहे. व्ह्यू मस्त आहे. तो मस्त बसलाय. तो मस्त एकदम बसलाय. व्ह्यू बघा एकदम फुल वन साइड. आणि हे गड चढायला आलेत. गड चढायचं सोडून पहिला खायला गेलेत. सगळे खायला बसलेत. सगळे खायला बसलेत. सायलेंट टू माय वेलकम. हा ट्रायपॉड हे बघा फुल पिक्चर ताते तुला घ्या. बघा आता मग मजा येईल. मजा येणार आहे. सगळं टाकणार आणि घरच्यांच्या समोर ब्लॉग बघा. तो ना पर हुआ मजा घेते बाई. बघ काय का बोलू का? नाही बोलायचं मला पण. मला काय नाही बोलायचंय. पण तुम्ही थांबलायत का? अरे पहिला वरती चढायचं असतं ना. मग देवपूजा ब्राह्मण नाही. एवढे खाणार? उचला खाली करून आणलं वसूल खा पटकन खा. काका चटणी खालून सुटलंय. वडापाव खायला गरम आहे. बघू आता वडापाव खाऊन किती गड चढतायत. कुंकुम झालंय. गड चढायला सुरुवात केलेली आहे. बघू आता कोण कितीपर्यंत दमतंय आणि कितीपर्यंत राहतंय. दमलो गो भाई. बाबा 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 प्लीज येऊ दे ब्लॉग मध्ये. बघा तुम्हाला दाखवतो मी. गर्दी बघा गर्दी. भारी वाटत एकदम. एक नंबर. फुल फ्रेश. तुझा पोरका चालू कर. आमचा व्हिडिओग्राफर नाही फोटोग्राफर आहे. स्नॅप सेंड करतो इथं बसल्या बसल्या. इकडे वगैरे फुकटात त्याला घेऊ बी नका. चले असे चढलात तर कधी पोचायचं वरती. पाठ जरी टेकवली असली ना तरी कंटाळा आलाय. कल्लच भिरे त्यातच कंटाळलोय रे. ही बाई आताच दमली. हिचे एक्शन बघ चढायचे. आम्ही रायगड चढलोय. कधी चढलेस? कधी चढलेस? रोपवेने गेलेला. 4 वर्षापूर्वी. तेव्हा तुम्ही सगळे बारीक होतात. आता जड झालाय. 7 वर्ष तेवढा तो ग्लास पडणार. बरोबर आहे. पॉइंट आहे. भैयानी आहे ना जिवंत. दमली इथंच संपले ती. मी चढणार गड. मी चढणार. तोंड दाखव. मी चढणार ना गड. काय झालं? काय झालं भैयाने? तू गड चढणार ना? पाय भरून येतात माझे. पाय भरून येत आहे तुझे. आणि काकूला बोलत होतीस की ये. हा ना. मग आता कसं वाटतंय ऋषी? 4 पायावर चालतो मग दम नाही लागत होता. कसं वाटलं ऋषी? जाम मजा येते. वाव काप्स भरले? एनर्जेटिक वाटते मला. काप्स भरले? नाही ना अजून नाही. भरतील. हे काहीतरी चांगलं होतं. काय आलं? गरम झालं? नको नको अंगावर नको. असं पळत गेलं तर अजून दमशील. तू सायलीपासून लांब राहा. आताच लग्न झालं तुझं. सगळ्यांनी असे काही बोलू नका. कुठे गेला येडा? हो हो. येड्याच्या पाठी येडी. त्याच्या पाठी वेगळा येडा. आणि ब्लॉग. अरे सॉरी ब्लॉग चालू. विसरलो. अरे कुछ तो बोला. गुंगा बोला भाई.
8:30 वाजतील आपल्याला आरामात 8:30 पावणे 9. ला खतरनाक व्ह्यू आहे. मध्यापर्यंत पोचलो तर आम्ही आणि फुल मजा आली आहे चढायला. अंकित कसं वाटतंय चढून? पहिल्यांदा चढतो ना अंकित? हा काय फील आहे? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. सह्याद्री कसा आहे बघ. सह्याद्री ढगांनी झाकलेला, पुरा ढगांनी झाकलेला आहे सह्याद्री. अब्बा गोष्टच वेगळी आहे. स्वर्ग, डायरेक्ट स्वर्ग. वॉटरफॉल बघा बाई. चला अंकित पुढे पटापट पटापट पटापट. एक नंबर मजा आली. भिजायचं काय? काय बोलतं? कोण आहे? फोन हातात घ्यावे लागतील. मग भिजायला काय भिजू, पण फोन वगैरे हातात घ्यावे लागतील आपल्याला. कोण आहे? मोबाईल हे एकेकाला जाऊन भिजावं लागेल तर काहीतरी होऊ शकतं. करूया. फूड एकदम गार पाणी आणि एकदम भारी फील वाटतंय. अरे आपण मॅच चालू रे. मी आता बघितलं काय मॅचिंग झालं आपण. मग काय फक्त लाईट आहे. हा एक नंबर वाटतं. एक नंबर फिलिंग येते. एक नंबर स्वर्ग सुख. चला गेट जवळ पोचलाय. चला या पटापट या. चला वरती. ट्रॅकर बघा कसे बोगस आहे. बोगस अरे देखो इधर एक खड़ा है. ट्रॅकिंग आम्ही एवढे गड केलेत तेवढे केलेत काय काय केले. आता पहिल्यांदा झालंय. तिकडे हत्तीचा आणि ते सिंहाचा आहे आणि तिथे हत्तीच्या पायाखाली असं काय? हा त्याचा आता अर्थ सांगच आता. चल त्या शिल्पाचा अर्थ सांग मला. बोल. ते ना शिवरायांनी ना त्यांच्या मावळ्यांनी बनवलं. कसं वाटलं तुला उत्तर? काहीतरी आहे त्याचं असं का आकार आहे? ते कारण की माहिती आहे असं का आकार आहे ह्याचं मला उत्तर माहिती आहे. कारण की म्हणजे कसं एलिफंट वगैरे येतात ना तर त्यांना एलिफंट साठी ते काटे आहे. हे कसं नाही म्हणजे जर शत्रू आला ना तर त्याला असं दिसायला नको. ते काय लाकडाचा ओंडका आहे ना? हा ते हा ते असं मारायचं वेळेला ते असं बघितलं चुकीच्या गाडी किल्ले. पहिल्यांदा येऊन सुद्धा तो बरोबर सांगतोय. जागा नको जागा कमी नाही रे बस झालं आता. चुकलं भरपूर चुकलं. प्रिया याच्यावरती तुला काय बोलायचं? प्रिया फोटो काढण्यात बिझी आहे. तेल वगैरे आता बोल ना. काय तो नाणेद्वार खाली आपण आलो तो चिपद्वार. अजून तिकडे मागच्या साईडला आहे तो वाघ दरवाजा. पाहिजे मला. आपण आलो तो चिप दरवाजा. दरवाजा उघडायचा तुला. बंकच नाही गेलं. पोचलोय वरती. अरे अरे काय हळू चालतात यार सगळे. पेंगुईज आहेत सगळे. हिने आता मनावरती घेतले. तिला 2दा-3दा बोललोय म्हणून. संके येड्याला जरा फोन लाव. आपला येडा कुठे आहे बघ बाबा जरा. तोफ बघा तोफ. ऋषी टाक बाई गोळ आतमध्ये. भर आतमध्ये. फुल भारी. फायनली पोचलो वरती. तर देवीचं मंदिर आहे. हे वरती जायचं. चला आता आपण जाऊया पाया पडायला. पुढे तेवढी जागाच नाही. तो असा आहे.
पण तुला माहितीये का इंग्रजांनी तरी पण हे तोफांचा हल्ला केला. कुठला डोंगर ओढून गेला बा? ते माहितीये का जास्त पुढे पुढे करायचं नाही. हा चिन्नू यार थांब ना, नको जाऊ ना. आम्ही कधी हा ते दाखवतो आम्ही, पण तू जाऊ नको प्लीज. आम्ही आता पोचलोय. चिनू काय दाखवू? नाव बोल, जोरात बोल. श्री छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचे दर्शन झालेले आहेत. मला काय बोलतात? ह्याला किल्ला होळीचा माळ. होळीचा माळ. होळीचा माळ. होळीच्या माळ. आता आम्ही चाललोय मंदिराजवळ. आता आमचा गाईड तुम्हाला सांगेल. हे संकेत, कोणतं मंदिर आहे? नाही नाही आता तुला माहिती आहे, बोल चल पटकन. तू 4-5 वेळा आलाय, तुला नाही माहिती? नाही मला नाही माहिती. तू अभ्यास करून आलास पूर्ण, मला माहितीये. मंदिराचं नाव सांग चल आता. जगदीश महाराज नीट नीट बोल. इथं इथं मंदिर आहे ते. हा ते का बांधलं? आहे तिकडे आधीपासूनच आहे. हा महाराजांनीच बांधलंय ते. महाराजांनी नाही बांधलंय म्हणजे हा बांधून हा घेतलंय. बांधून घेतलंय ते. चला मंदिर झाल्याच्या नंतर टकमक टोक बघायची आणि मग उतरायचं खाली, नाश्ता करायचा, गाडीत सगळ्यांना भरणार आणि डायरेक्ट थेट अलिबाग. पुढची जर्नी तिकडून तुम्हाला सांगतो काय होणार, कोण कुठे जाणार आणि कोण कुठे नाही. कोणाला सांगतोय सर? तुला तर बघ, तुला इथं बघ, कोणाला सांगतोय? तुला दाखवत होता. मंदिराकडे जाताना आता टायमिंग झालाय 10:30 वाजलेत आणि फुल फॉग, पूर्णच्या पूर्ण फॉग तयार झालाय. हे फक्त आपल्या महाराष्ट्रातच भेटणार असं बघायला, आणि गड किल्ल्यांवरतीच. बाकीचा आवाज इग्नोर करा. हे मंदिर आहे. फिरून रस्ता आहे त्या साईडने. आपले पाय पडून मंदिर. आणि इथं या साईडला समाधी आहे. चल जाऊयात. रायगडावर दुकान सांभाळताना व्लॉग करता करता साईड बिझनेस म्हणून रायगडावरती दुकान सांभाळणे. दुकान सांभाळणे, कधी पण येऊ शकता. आपलंच दुकान आहे. गल्ल्यात नको टाकू. दादा हे बिस्कुट कसे दिले? 20 रुपयाला आहेत. 20 रुपये ठीक आहे. बॉर्बन वगैरे हे सगळं 20 रुपयाला आहे. हे 20 20 20 20 10 रुपये. बाकी सगळं 20 रुपये. पण 20 रुपये हे 10 रुपये. काय पाहिजे असेल तर नंतर घ्यायला, आता नका. सटामारी हे असं नका. विटामारी आहे का? विटामारी हा बघा ना, समोरच आहे तुमच्या. हा बघा. मारी गोल्ड आहे, नुसता विटामारी पाहिजे. विटामारी आता चालू खाल्ला हो. हा विटामारी ह्याला बोलतात. हे बघ लिहिलं इथं विटामारी. अरे दुकान आला बरोबर नाही. 10 रुपयाला आहे. पाहिजे तर घेऊन जा. बोला पाण्याची बॉटल. धंदा नाही करून. बोला पाण्याची बॉटल. आम्ही चाललोय टकमक टोककडे. आता आम्हाला असं वाटतं हा आमचा लास्ट स्पॉट आहे, कारण का आता सगळ्यांची हालत खराब झालेली आहे. बाकीच्यांची, आमची आहे जिवंत, पोरींची हालत खराब झालेली आहे. त्यांच्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी बिस्किटं घेतलेत, थोडीशी त्यांना एनर्जी द्यायसाठी. चला मला रस्ता दाखवतो टकमक टोकचा. बघा तो तिथं लांब तेवढा जायचं आहे, आणि असं पूर्ण इथून चालत बघा हे सगळं पार करत. ॲक्च्युली सकाळी जायचं होतं पण राहून गेलं. पण आता चाललोय, कंप्लीट करतोय. पोचतो आता आम्ही.
गड पूर्ण फिरून झालाय. आता आम्ही निघतोय आमच्या परतीच्या प्रवासाला. जे कुठे बाबा अलिबागचा कोण कोण आहे त्याच्यात? सगळे ऑल ओव्हर. इथं जेवढे पण मेंबर आहेत तेवढे सगळे आहेत. घरी जाणार एकही घरी जाणार नाही. मेन मेंबर आहे तिथे नाही जाणार आहे. चला भेटूया आता खाली गेल्यावरती. काय अरे हा बघा असं नको बघायला दमलेला माणूस बघा आणि माझा दमलेला आवाज पण बघा. Shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong, gotta move on. You're not a bakery of life, equip my soul, find the real gold, I'll fulfill what I birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Aishwarya, happy birthday to you. Bless you, bless you.